तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या फेसबुक, इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघून आणि युट्यूबचे व्हिडिओ बघून ज्या शेतकऱ्यांनी या पद्धतीनं हळदीचं व्यवस्थापन केलं, त्या शेतकऱ्यांनी कुठंच चुकले नाही. कारण त्यांना हळद उकळण्याआधी, हळद काढण्याआधी सर्व व्यवस्थापन त्यांना आधीच माहिती भेटली. तर आता इथं आपण आलो, तर इथं सर्वात महत्वाचं, हळदीला 10 दिवस पूर्ण झाली. हळदीची शेंग परिपूर्ण भुईमुगाच्या शेंगासारखी गोल गुळगुळीत आहे. बघू शकता आपण, कुठल्याही प्रकारची बघा कडक हळद झाली. हे बघा, म्हणजे हळद वाळलेली आहे, परंतु हळद चिमलेली आहे का हे बघू शकता आपण. कुठल्याही प्रकारची हळद अशी एकदम चिरमुटली आहे का? गोल गोल गुळगुळीत भुईमुगाच्या शेंगासारखी कुठली हळद पहा. बघा, हे बघा, गोल गुळगुळीत आहे. हे बघा, बारकी असून सुद्धा. याचं कारण एकच, सर्वात महत्वाचं, हळदीचे 12 दिवस. आपण पहिले सांगितलं होतं, हळद उकडल्या हळदीचे ढग मोडू नका. ते ढग तसे 3 दिवस ठेवा. त्याच्यानंतर पुढचे 3 दिवस फक्त ती लेवल करा. त्याच्यानंतर पुढचे 3 दिवस त्याच्यातली अर्धा भाग थोडंसं बाजूला दुसऱ्या नेटवर घ्या. झालं, व्यवस्थापन संपलं. नंतर तुम्ही त्याच्यानंतर 3 दिवसांनी कुठली हळद कुठे टाका, पतली करा. तुमच्या हळदीला काहीच होणार नाही, चिरमुटली बनणार नाही, हिचं मावचर जाणार नाही, म्हणजे आतमधला जो गोल आकार आहे तो जाणार नाही, आणि आतमधलं मावचर आहे परिपूर्ण चपट होणार नाही, म्हणजे हिला मिऱ्या पडणार नाही. तर अशा प्रकारची हळद बनवण्यासाठी आपण जे व्यवस्थापन दिलं त्याप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आणि त्या शेतकऱ्यांच्या हळदी अशा प्रकारे लांब, गुळगुळीत आणि भुईमुगाच्या शेंगासारख्या अशा झालेल्या आहेत. या हळदीला वजन बिलकुल कमी येणार नाही. कारण आपण ज्या हळदी डायरेक्टली आपण टाकल्या दुसऱ्या दिवशी आपण त्यांना पसरवतो, एकदम पातळ करतो, त्या हळदीमध्ये 35% घट येते. आणि 35% घट येऊ द्यायची नसेल, अशा प्रकारची हळद करायची असेल, तर अजून ज्या शेतकऱ्यांनी हळदी उकळलेल्या नाहीत किंवा उकळलेल्या असतील, तर त्यांनी उकळल्या जे ढीग बनतात, ते ढीग जशाला तसे 3 दिवस ठेवायचे. त्याच्यानंतर 3 दिवस पसरून टाकायचे. त्याच्यानंतर 3 दिवस बाजूला काढून निमे माल ठेवायचा. नंतर म्हणजे जसं वाळत जाईल तसं तिला एकदम पातळ पकरवायची, जेणेकरून अशा प्रकारचा गुळगुळीत आकार येईल आणि 35% आपल्याला उत्पादन घट होणार नाही, वाढ होईल.